योद्धा न्यूज मराठी। वंचित बहुजन माथारी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्हा व शहराचे वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती 2025 ते 26 मधील SC/NT, VJ/NT, OBC प्रवर्गातील पवित्र पोर्टलद्वारे 30,209 पदासाठी शिक्षक भरती रोस्टर तपासून बिंदू नामावलीनुसार होणे गरजेचे होते, परंतु तसे होताना दिसत नाही। उदाहरणार्थ, आरक्षणानुसार SC समाजासाठी 13% नुसार 3,900 पद जाहीर केले पाहिजे, परंतु फक्त 850 पदे जाहीर केली आहेत। 3,050 पदांची कपात केल्याचे दिसते। OBC समाजास 27% प्रमाणे 8,100 पदे आवश्यक असताना 1,100 पदे जाहीर करण्यात आली आहेत। 7,000 पदांची कपात केल्याचे दिसते। NTCK समाजासाठी 3 बिंदू 5% प्रमाणे 1,057 पदे असताना फक्त 100 पदे जाहीर करण्यात आली आहेत। 957 पदांची कपात केल्याचे दिसते। VJAA समाजासाठी 3 बिंदू 00% प्रमाणे 900 पदे आवश्यक असताना फक्त 63 पदे जाहीर करण्यात आली आहेत। 837 पदांची कपात केल्याचे दिसते। NTBB समाजासाठी 2 बिंदू 5% प्रमाणे 750 पदे आवश्यक असताना फक्त 38 पदे जाहीर करण्यात आली आहेत। 712 पदांची कपात केल्याचे दिसते। NTDD समाजासाठी 2 बिंदू 00% प्रमाणे 604 पदे आवश्यक असताना फक्त 77 पदे जाहीर करण्यात आली आहेत। 527 पदांची कपात केल्याचे दिसते। वरील भरतीमध्ये गंभीर तफावत व मागासवर्गीय शिक्षकावर अन्याय होत आहे। शासनाने शिक्षक भरती जाहीर करताना शिक्षकांचे रोस्टर तपासून आरक्षण बिंदू यांची स्वतंत्र पडताळणी करणं गरजेचे होते, परंतु तसे झालेले दिसत नाही। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांना निवेदन देऊन तात्काळ पदे भरण्यास स्थगितीचे आदेश देण्यात यावे व रोस्टर तपासून बिंदू नामावलीनुसार पदे जाहीर करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष संजय गुदगे, जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर, जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, जिल्हा महासचिव दीपक कुरणे, मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।